नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव हा इथे आलेला असतो आणि तो राजश्रीला आई म्हणून हाक मारतो. त्यावर रत्नाकर म्हणतो, काय रे, निघाली का रे ती? त्यावर राघव म्हणतो, नाही, तिनं तिचं डिसिजन चेंज केलेलं आहे. त्यावर राजश्री म्हणते, काय खरंच? त्यावर रत्नाकर म्हणतो, बरं झालं तिनं तुझं तरी ऐकलं, कारण सिंधू योगेशच्या घरामध्ये कसं ऍडजस्ट करणार होती ती तिचं राजश्री राघवला म्हणते, तू तिला सॉरी बोललास ना? त्यावर राघव राजश्रीला म्हणतो, हो आई, मी तिची मनापासून माफी मागितली आहे, त्यामुळेच ती इथे राहायला तयार झाली आहे. त्यावर रुक्मिणी बोलते, बरं झालं. आणि नंतर सगळे तिच्याकडे बघतात तर म्हणते, सिंधू इथे राहणारे त्यामुळे मी खुश झालेली नाहीये, तर ती योगेशकडे जाणार नाही म्हणून मी खुश झालेली आहे. त्यावर राजश्री रुक्मिणीला म्हणते, तुम्ही खुश आहात ना वहिनी, मग सिंधू इथे राहते यातच मी खुश आहे. त्यावर राघव राजश्रीला म्हणतो, आई, आज सावंत सरांची डेथ ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यांना आज जाऊन 1 वर्ष झाले आहेत. त्यावर राजश्री, हो का? त्यावर राघव म्हणतो, हो, आणि ते सगळं इथे करावे अशी माझी इच्छा आहे. त्यावर राजश्री म्हणते, हो, सगळं करेल मी. त्यावर राघव म्हणतो, बाबा, तुम्ही ब्राह्मणाला सांगून याल का? त्यावर रत्नाकर म्हणतो, हो, येईल ना. तेवढ्यातच रूममधून सिंधू ही बाहेर येते आणि सिंधू राजश्रीच्या पुढे उभे राहते आणि राजश्री म्हणते, सिंधू, तू हे घर सोडून कुठेही जाणार नाही यातच आम्ही खूप खुश आहोत. तू योगेशकडे जाणार नाही याचा मला खूप आनंद झालेला आहे. थँक्यू बाळ. असं म्हणून ती सिंधूच्या गालावरून हात फिरवते. तरी इकडे रुक्मिणी ही स्तब्ध झालेली असते आणि ती सगळ्यांकडे पाहतच असते. असं केल्यानंतर सिंधूच्या डोळ्यामधून पाणी येतं आणि राजश्री तिला म्हणते की, सिंधू, तुला आप्पांची आठवण येते का? त्यावर रत्नाकर म्हणतो, सिंधू, काहीही काळजी करू नकोस, आपण या घरामध्ये आप्पांचं वर्षश्राद्ध करणार आहोत. त्यावर सिंधू म्हणते, तुम्हा सगळ्यांना चालेल का? त्यावर रत्नाकर सिंधूला म्हणतो, चालेल ना, त्यात काय एवढं? आणि सिंधूचे डोळे भरून येतात. त्यावर राजश्री म्हणते, सिंधू, असं रडायचं नाही बरं, तुझे आप्पा कायम तुझ्या सोबत आहेत. त्यावर राघव सिंधूला म्हणतो की, जे काही झालं त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुला सॉरी म्हणतोय. हे परत पुन्हा कधीही होणार नाही. मी नेहमीच तुझ्या बरोबर असणार आहे, असं राघव सिंधूला म्हणत असतो. त्यावर रत्नाकर म्हणतो की, आम्ही नेहमीच तुझ्या सोबत असणार आहोत, काहीच काळजी करू नकोस. आणि सिंधू ही राजश्रीला प्रेमाने मिठी मारते. तर आता आपण इकडे बघणार आहोत, रिषभ हा राघव जवळ येतो आणि म्हणतो, दादा, काय झालं? त्यावर राघव म्हणतो, काही नाही रे, जाऊ देत ना. त्यावर रिषभ राघवला म्हणत असतो, दादा, जाऊ दे रे, त्या सगळ्या जुन्या गोष्टी होता. तुमच्या दोघांच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स आले आहेत, पण तुम्ही ते दोघांनी फेस केले आहेत. आणि रिषभ म्हणत असतो, दादा, तुमची पहिली ॲनिव्हर्सरी येते. त्यावर राघवच्या लक्षातच नसतं की त्यांच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आलेला आहे. आणि त्यावर राघव रिषभला म्हणत असतो, ओ शेट, माझ्या लक्षातच नाही आलं. ओ माय गॉड, हे सर्व घरात चालू असताना माझ्या लक्षातच आलं नाही. त्यावर रिषभ म्हणतो, राघव, तू सिंधूला फिरायला घेऊन जा ना. त्यावर राघव म्हणतो, अरे, ती फिरायलाच येणार नाही. त्यावर रिषभ राघवला म्हणत असतो, तुझ्या आणि वहिनीच्या आयुष्यामध्ये किती काही गोष्टी घडलेल्या आहेत, पण ती तुला एकदाही बोलली नसेल. तिलाही कंटाळा आला असेल, तिलाही चेंज हवा असेल. आणि असंही तुमच्या आता ॲनिव्हर्सरी येते, मग त्यानिमित्ताने तू तिला कुठेतरी फिरायला घेऊन जा ना. त्यावर राघव विचार करू लागतो. रिषभ राघवला म्हणत असतो, तिलाही कळू देत ना, तू एवढा काळ चिडतोस, काय एवढा जलस होतो. त्यावर राघव म्हणतो, रिषभ, तुझी आयडिया तरी छान आहे बरं का, पण सिंधू अशी माझ्याबरोबर नाही रे फिरायला येणार ती. काय सांगू मी तिला? त्यावर रिषभ म्हणतो, अरे, काहीतरी खोटं सांग ना. ऑफिसची ट्रिप आहे असं सांग, म्हणजे आपला नवरा. हे कळल्यावर त्यांना खूप आनंद होतो. त्यावर राघव मनोमन म्हणतो, पण सिंधूला मी तिकडे घेऊन गेल्यावर तिला माझ्या मनातलं बोलू कसं? नाही 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 रिषभ, अरे, तिला तर समजलं की मी तिच्याबरोबर खोटं बोलतोय तर ती, अरे, माझा जीव घेईल. त्यावर रिषभ म्हणतो, दादा, तू सिंधू वहिनीवर प्रेम करतोय ना? त्यावर राघव म्हणतो, अरे, हा काय प्रश्न आहे का?
त्यावर राघव म्हणतो ऑफकोर्स. त्यावर रिषभ म्हणतो मग तुला रिस्क घ्यावीच लागेल ना. आणि असं म्हणून रिषभ हा राघवला समजत असतो आणि सिंधू वहिनीला ट्रिपला घेऊन जा असं त्याच्या डोक्यामध्ये घालत असतो. आता राघव हा ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असतो. त्यावर रिषभ म्हणतो दादा तुझं डेअरिंग होत नाही ना तर सिंधू वहिनीला मी सांगतो तुझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. त्यावर राघव म्हणतो नाही रिषभ तू नाही सांगायचं तिला मीच सांगणार, तू तोपर्यंत इथेच थांबायचं. आणि असं म्हणून राघव तिथून निघून जातो. आता इकडे आप्पांचं वर्षश्राद्धाची तयारी झालेली असते आणि ब्राह्मण काका येतात आणि सिंधू आणि राघव दोघे विधीपूर्वक ते सर्व काही करत असतात. त्यावर सिंधू हात जोडून बसलेली असते आणि सिंधू मनोमन म्हणत असते आप्पा तुम्हाला जाऊन आज 1 वर्ष झालं तरी पण मला तुमची रोज आठवण येते. त्यावर सिंधूला आप्पांसोबत घालवलेले क्षण आठवू लागतात आणि आप्पांना गोळी लागलेली असते त्यावेळेला त्यांनी राघव सरांकडून एक वचन घेतलेलं असतं. त्यावर सिंधूला हे सर्व आठवत असतं आणि सिंधू म्हणत असते जाता जाता तुम्ही माझी जबाबदारी राघव सरांवर देऊन गेलात. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा ते मला खूप खडूस वाटले पण ते मनाने खूप चांगले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आम्हा दोघांवर पण खूप काही संकटे आली. मला असं खूप वेळा वाटलं की त्यांना सोडून जावं पण मी त्यांना सोडून नाही गेले. कदाचित तुमचीच इच्छा नसेल की मी त्यांना सोडून जावं असं मनोमन सिंधू ही आप्पांशी बोलत असते. आता राघव इकडे डोळे झाकून मनोमन बोलत असतो सावंत सर. आता राघव हा डोळे झाकून मनोमन बोलत असतो की सावंत सर तुम्ही मला सिंधूची जबाबदारी दिली पण मला असं कधीच वाटलं नाही की सिंधूने मला सोडून जावं म्हणून. हो सर मी तुमच्या मुलीच्या प्रेमामध्ये पडलो आहे आणि ती कधी जबाबदारी झाली हे मला समजलंच नाही. मी खरंच तुमच्या मुलीच्या प्रेमामध्ये पडलो आहे आणि आता आम्ही खरंच नवरा बायको आहोत. मी खूप चुका केल्या आहेत आणि आत्ताच्या चुकीमुळे सिंधूचा जीवही जाऊ शकत होता असं राघव आता मनोमन आप्पांशी बोलत असतो. त्यावर सिंधू म्हणते आप्पा मी आत्ताच हॉस्पिटलमधून घरी आलेली आहे आणि मला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मला डॉक्टर व्हायचं आहे. आणि तेवढ्यात वाऱ्याची झुळूक येते आणि दिवा विजायला लागतो. सिंधू आणि राघव दोघेही दिव्याभोवती हात धरतात आणि दिवा विजून देत नाहीत आणि हे बघून सर्व स्तब्ध होऊन जातात आणि ते दोघं एकमेकांकडे पाहत राहतात. तेवढ्यात ब्राह्मण काका म्हणतात की काही जोडपा आहे, तुम्ही दोघांनी ती वाद जळून दिली नाही, ती कायम तेवत ठेवली आहे. तुमच्या खऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे हे आणि नवरा बायको हे एकमेकांची जबाबदारी असतात. त्यावर सिंधू मनोमन बोलते हो तुम्ही बरोबर बोलताय, फक्त राघव सरांची मी एक जबाबदारी आहे. त्यावर राघव मनोमन बोलू लागतो ही एक जबाबदारी नाही, हे माझं प्रेम आहे आणि हे श्राद्ध पूर्ण झालं आहे असं ब्राह्मण काका घरातल्या सगळ्यांना सांगतात. आता इकडे रूममध्ये सिंधू ही अभ्यास करत बसलेली असते. तिथे राघव जातो आणि तिला प्रेमाने बोलत असतो की सिंधू तुझ्या टॅबलेटची वेळ झालेली आहे. तरी तिला तो तिथून उठवतो आणि तिला टॅबलेट देतो आणि राघव हा सिंधूची खूपच काळजी घेत असतो. आणि आता राघव हा सिंधूच्या प्रेमामध्ये पूर्ण हरवून गेलेला असतो आणि आता सिंधू इकडे झोपलेली असते आणि तिला शिंक येते. राघव खूप काळजीने उठतो आणि धावत पळत तिच्या जवळ जातो आणि सिंधू त्यावर हसू लागते आणि दोघेही हसू लागतात. आता इकडे सकाळी ब्रेकफास्टसाठी राघवने सिंधूला बाहेरून सगळे फास्ट फूड आणलेले असतात आणि सिंधूला हे पाहून खूप आनंद होतो आणि सिंधू राघवला म्हणत असते राघव सर तुम्ही किती विचार करता माझा. त्यावर सिंधू राघवला म्हणते मला पण हे सर्व करता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना राघव सर. त्यावेळी राघव मनोमन म्हणत असतो म्हणजे सिंधूला सुद्धा माझ्यासाठी काहीतरी करू वाटतं. सिंधूला हे सांगण्याची हीच वेळ आहे की माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते, पण त्याचं डेअरिंग होत नसतं सिंधूजवळ बोलण्याचं. त्यावर सिंधू म्हणते तुम्ही काय बोललात का. त्यावर राघव म्हणतो नाही कुठे काय बोलत होतो मी. त्यावर सिंधू म्हणते आत्ता तुम्ही काहीतरी बोलत होता ना. त्यावर राघव म्हणतो हिला खरंच माझ्या मनातलं ऐकायला येतं का. आणि इकडे आता सिंधू फास्ट फूड खाण्यामध्ये पूर्णपणे व्यस्त झालेली असते.
त्यावर राघव म्हणतो, हो हो विसरलो मी. त्यावर सिंधू उठते आणि राघवला म्हणते, राघव सर थांबा, तुमची तब्येत ठीक आहे की नाही ते बघते. त्यावर राघव म्हणतो, माझ्या तब्येतीला काय झालंय तेव्हा, आणि तुम्हाला एवढा घाम का फुटलाय, कोणाला घाबरताय तुम्ही. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू लोक मला घाबरतात, मी का लोकांना घाबरू. त्यावर सिंधू म्हणते, आता तुमचं झालं असेल तर मला सांगाल का काय झालं आहे ते. त्यावर राघव म्हणतो, मी आनंदाने घाबरलो. त्यावर सिंधू म्हणते, पुण्यातले लोक आनंदाने घाबरतात. त्यावर राघव म्हणतो, का तुमचे नांदगावचेच लोक आनंदाने घाबरतात का. त्यावर सिंधू म्हणते, पण तुम्हाला एवढा कशाचा आनंद झालाय की तुम्हाला घाबरायला होतं. आणि राघवचं डेअरिंगच होत नसतं सिंधूला बोलण्याचं, तो चचपप करत असतो. आणि त्याच वेळेला राघव हा सिंधूला सांगतो, सिंधू आमच्या डिपार्टमेंटची एक ट्रिप चालली आहे आणि सगळ्या ऑफिसरनी त्यांच्या वाईफला इन्व्हाइट केलं आहे आणि त्याच भीतीपोटी मी तुला घाबरत होतो आणि मी तुला विचारलं तर तू हो म्हणशील की नाही आणि माझ्याबरोबर येशील का, असं सिंधूला राघव म्हणत असतो. त्यावर सिंधू राघवला म्हणते, मी आणि तुमच्यासोबत कशी काय येईल, कारण आपलं लग्न फक्त डील आहे हे तुम्हाला माहीत आहे ना. इकडे सगळे एकत्र बसलेले असतात. त्यावर राणी म्हणते, मामी सिंधू आणि राघव हे लग्न झाल्यापासून हनीमूनला गेले नाहीत ना. त्यावर सिंधू म्हणते, आम्ही राघव सरांची ऑफिस ट्रिप आहे त्यासाठी निघालो आहे. त्यावर रुक्मिणी म्हणते, मग मधुला पण घेऊन जा ना. काय आहे, कारण बऱ्याच दिवसामध्ये ती पण बाहेर गेली नाही. असं म्हणल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब